सो इथे माझी बाईक उभी आहे. सागरकडे गेलो मी, येतोय तोही त्याची बाईकवर. कालचा ब्लॉग मी आत्ता जस्ट एंड केला, शॉर्ट ब्लॉग केला होता मी. आणि आता बघू सागर काय म्हणते, काय करायचा प्लॅन आहे. मी फक्त हे सांगतो की कालचा ब्लॉग मी किती उभारून एंड केला आहे, त्याचा रेंडरिंग मी आत्ता टाकला आहे. आता अपलोड करेन थोड्या वेळात. मी सागर येईल इथून. तर आता सागरसोबत आपण नवीन पाहुण्याकडे निघतोय. अथर्व आला आहे. कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं अरे हळूहळू मला आवाज लई येतोय. आपला असं ब्लॉगिंग सेटअप नाही आहे विथ माईक. अथर्वकडेच चाललो आहे, तर त्याच्या घरी जाऊ आपण. हा सागर बाईक चालवतोय कारण मी ब्लॉग करणार होतो. ठीक आहे, जाऊ आता. बघू काय काय बघायला काय होतं तिथे. गेलं का आपण ब्लॉग करू तिकडचा. बोल तो भाई. कौन है? मैं इधर आत्रा के इधर है रे. तेरे को कितने बजे छोड़ने का? थांबू ना आपण. आत्ता अरे थांबणार अवघड होतं हे जरा. हा घेऊ नको म्हणतो बघायला. लावा त्याला शॉट. तर आत्ता मी आलो आहे अथर्वच्या घरी येणाऱ्या बोललो होतो. तिथं आल्यानंतर एक प्लॅन झाला आहे. तर आपल्यासाठी काही खास गोष्टी आहेत, ते थोड्या वेळानंतर आम्ही बाहेर काढणार आहेत. ते थोड्या वेळानंतर तुम्हाला बघायला मिळते. त्यासाठी तुम्ही थोड्या वेळ अजून ब्लॉग बघा. त्या खास गोष्टी ह्या कॅमेऱ्याच्या थोड्याशा बॅक साईडला आहेत. पण आमचा आता इथं गेम प्ले चालू आहे. थोडासा गेमर पोर आहे. प्रोफेशनल गेमिंग चालू आहे. त्यानंतर आमची 1 तासाची त्यापूर्वी एक खूप चांगली मीटिंग झाली. आता कमीत कमी 3-3:30 वाजता आलेत. तर आता हा आमचा प्लॅन आहे. सागर पण थोडा आत्ता जस्ट बैठला. प्रणव म्हणून एक फ्रेंड आहे, त्याचा कॉल आला, त्याला ट्रेनला सोडायला जायचं. तो सागर जाईल तिकडे. तोपर्यंत तुमच्यासाठी आम्ही काहीतरी असं खास वस्तू दाखवेन. आलो आता अथर्वपाशी, तर भेटू त्या वस्तूसोबत थोड्या वेळानंतर. अरे आणि ते रानातलं बोलायचं राहिलं ना. एक गोष्ट होती जी ही ब्लॉग चालवायची आधी सकाळी माझ्यासोबत झाली. ती थोडी जाऊन बघा. ती एन्जॉय करा. सॉरी, एन्जॉय करण्यासारखं काय नाही. त्यात काहीतरी दाखवायचं होतं ते बघा आणि परत रिटर्न येते. तर हे पहा आमचं शेत. आता थोडंसं शेतामध्ये आलो होतो रानामध्ये, कारण एक प्रॉब्लेम झाला. पाऊस आमचा आता 2-4 दिवसामध्ये घालवायचा आहे. जाण्यासारखं आला आहे, म्हणजे तुरा आला, लिमिटच्या बाहेर गेलं. ठीक आहे, आपल्याकडचं नॉर्मल आहे, होत राहतं. प्रॉब्लेम असा झाला आहे की आमचं चेंबरच्या मध्ये झाड दिसत होतं ना, आता तिथे मध्ये चेंबर आहे आणि अशा स्ट्रेट सरे आहेत. जास्त म्हणजे कसं आहे, थोडं वर तार चढाव असल्यामुळं ते आपण वाकोरी ते जे शेतकरी आहेत त्यांना माहीत असेल ते करतो. केल्या स्ट्रेट सऱ्या आहेत. तिथे एक मध्ये पाट आहे, त्याच्यावरती 2 असं आणि मध्ये असं पाट असतात आमच्या आडवे. आणि स्ट्रेट रस्ता आहे ऊस घालवण्यासाठी. इथून सरळ आतपर्यंत जातो, पूर्ण आत आहे. आणि चेंबर आमचा ह्या झाडापाशी आहे. तर झालं असं की कोणतरी चेंबर उघडला होता. आता फडकर आले असतील, पाणी घ्यायसाठी येतात, येतात. पण इतके नीच लोक आहेत ना की ते बारीकमध्ये चालू ठेवलं होतं आणि मधला जो आडवा पाट आहे ना त्यामध्ये पाणी गेलं. आणि आता असं आहे की जर राड झालं तर ट्रॅक्टर अडकलं. 8 ते 9 ते 10 टन एका वेळेला ऊस असतो ह्याच्यामध्ये आपल्या टेलरमध्ये. तर अडकतं ना. नॉर्मली जर पाणी सोडलेलं नसलं, थोडं तरी हे असलं आपलं तर अडकतं. मग आता त्याला कसं करायचं, इतकं टेन्शन येते ना. असं इतके दिवस काही नाही आणि ऊस जाणार आहे आता थोड्याच दिवसामध्ये. ही कंडिशन झाली, त्यामुळे डोकं फिरतं ना भेंडी यार. आणि कसं आहे, मधला पार्ट जो रस्त्यासाठी ठेवलेला असतो तो ॲक्च्युली खूप हार्ड होतो. सारखं बदलून चालत नाही इकडे तिकडे करून. आणि तो इकडे इकडे करू शकत नाही ना, तो आतून स्ट्रेटच त्याला बाहेर यावं लागतं. तर कसं करायचं सांगा मला. हे असे प्रॉब्लेम्स होत राहतात. आणि हा आसपासचा आवारा आमचा. त्या साईडला एक शेत आहे आणि स्ट्रेट समोर जाऊन एक शेत आहे. थोडंफार शेत आहे आपलं. चला, ही कंडिशन होती. आता सकाळ सकाळी मी आलो. आता इथून पुढचं दिनचर्या तुम्ही भेटलं असेल. सुरुवात तिथून मी तुम्हाला इकडे पाठवलं, तर इथून परत तुम्ही जा, ती दिनचर्या पाहा. मी घरी जाऊन ती दिनचर्या माझी चालू करेन. ठीक आहे, चला जो आपली पसंती चालू करू. हिने ह्या असल्या रोडवरती मी 40+ ॲव्हरेज स्पीडने आता पळवत आलो आहे. कारण मला पटरीशी पावानी कॉल केला की असं असं बंद करायचं आहे, ये लवकर. काय करायचं सांगा. लोक इतकी घाणपणानं वागतात ना. अरे घ्या, पाणी घ्यायला नाही म्हणत नाही, पण ते बंद करायचं असतं व्यवस्थित. कसं करायचं आणि काय का नाही लोकांना शिवाय द्यायच्या आपण. असं होतं ना. अरे यार, मागणं सूर्य आहे, काय दिसत असेल तर ठीक आहे, चला जा त्याच्याकडे जा जो घरातनं ब्लॉक करतोय. मी आता अथर्वच्या घरी आहे. मी एक दाखवतो मस्त माऊस. इतका सिम्पल घेतलाय का सांगतो. ह्याचे राहिलेले सगळे पैसे त्याने ह्यामध्ये लावलेत. कसं आहे कलेक्शन. कुठले कुठले सांग जरा. आता ही कावासाकी आपली H2R बुगाटी गिफ्ट मिळाली ती. गिफ्ट आहे. ही कुठली गोल्डविंग मध्ये स्क्रॅम्बलर आहे. स्क्रॅम्बलर हा. हॉट व्हील्सची कुठली माहिती नाही. DIY कावासाकी ZX 14R आहे. हा रोल्स रॉयस. हे सगळे JD डॉमिनिक टोरेडो. फास्ट अँड फ्युरियस कलेक्शन आहे. हे पण आता वापरायला सोडतात त्यांनी. काय वाटेल ते वापरायला. सगळं हॉटेलचे. कसं आहे कलेक्शन. वर खाली करू शकत नाही, बस एवढंच बघा तुम्ही. ना वरच्या कप्प्यात जाऊ शकते ना खालच्या. हे आहे ते सरप्राईज जे बेडरूम मध्ये आहे. आता
बऱ्याच लोकांना लक्षात येत नसेल की काय आहे. होय ना अथर्व, बऱ्याच लोकांना माहित नसेल हे काय आहे, नक्की काय दाखवतोय मी. लुना नाहीये ही, लुना नाहीये, हिला लक्ष्मी म्हणतात, बरोबर ना. लॅमरेटा. ठीक आहे, हिला पण बाहेर काढणार आहे का इथं. मला हळूहळू करत इन्फॉर्मेशन सांग. आपली ही केव्हाची आहे लॅम्बी, तरी पण किती वर्ष जुनी गाडी आहे. 65-70 आसपास. त्यानंतर ती कोणती आहे, स्कूटर बजाज. स्कूटर बजाज, आजोबांची गाडी आहे. प्लस तिकडे एक बुलेट दिसेल. अरे मेन गाडी बाहेर आली, मेन रायडर बाहेर आलेत. ही गाडी ही किती सालची आहे बुलेट. 1961. लय भारी वाटते मला. ओरिजिनल नाही आहे, बाकी सगळं ओरिजिनल आहे हँडल बार सोडून. हा वेगळा हा ऍक्च्युअल ओरिजिनल नाही आहे जुनावाला, हा नवीनवाला आहे का. हा ओरिजिनलच आहे. हा जुना हार्ली डेव्हिडसन आहे. हार्ली डेव्हिडसनचा हँडल बार. प्लस ह्या साईडला गिअर बॉक्स आहे, सॉरी गिअर बॉक्स नाही, गिअर पॅन्डल आहे. गिअर बॉक्स पण त्याच साईडला. म्हणजे तेच ना सांगायचं काय, गिअर बॉक्स दुसऱ्याला कशाला सांगायचं आपण. आणि मेन अरे लेजेंडरी आपल्या बाईकचं इंट्रोडक्शन देणं इथं आहे. साकेत तू सांग याच्याबद्दल. इटरनो किल्ली देत नसते. तू सांग ना, गाडी किती सालची आहे. 150cc स्कूटी इंटरनो. कोणाला माहित पण नसेल आजकालच्या छपरी लोकांना जी स्कूटी चालवतात ही गाडी काय आहे, कारण याला गिअर पण असतात चालवायला. 2007 असली स्कूटी ओरिजिनल स्कूटी फर्स्ट टाइम जी आली ती ही आहे. आणि ह्याचे ओरिजिनल मालक इथे आहेत, बाबा आहेत का. त्यानंतर मालक कशाचं नाही आहे. हा ठीक आहे, हे साफसफाई काम करायचं. ड्रायव्हर आणि प्लस या गाडीचे ड्रायव्हर सगळ्यात लेटेस्ट वाली आय थिंक हीच आहे. ह्याच्यानंतर तुझी गाडी हिमालयन. कुठं अरे थांब एक सेकंड, मेन लेजेंडरी बाईक राहिली. ही किती सालची आहे. गाड्यांच्या कंडिशन पण कशा आहेत. वॉश केलेलं आहे. फक्त साफ नाही आहे तेवढंच, ते आता तेच काम चालू आहे, साफ करायचं चालू आहे. साफसफाई RX 100. मजदूर हाँ, साफ सफाई मजदूर. आज ही कल ही पुणे से वापस आए, बस इसी काम के लिए. ए नाही ती जरा चांगलं युट्यूब चॅनल चाललं ना मग ती दाखवायची. फक्त त्याचं टायर दाखवू शकतो मी तुम्हाला. ZX 10 बीट करते ती. ही आपली RX 100. आजकाल लोकांना माहित नाही का आवडते, आम्हाला आधीपासून आवडते, आजकाल जरा सगळ्यांनाच आवडायला लागली. चला सगळं साफसफाई करू आता सगळ्याची. काय आलं. टी-शर्ट मला नवीन टी-शर्ट होतं. आताच का नाही टी-शर्ट वापरतो तुम्ही. हे बघा, गाड्यांची नुसतं आवड असून चालत नाही. माझा चेहरा पण जरा बघा, नुसता गाड्या बघू नका. गाड्या मेंटेन पण ठेवायला लागतात. त्या अशा 8-15 दिवसातनं साफ करणे, हवा मारणे, चालू करून थोडा वेळ ठेवणे. आता तो सागर गेल्यावरती चाव्या आणायला सगळ्या गाड्या चालू करायच्या आहेत आपण आता. काय आलं कशाची, ह्याची ना. बघूया ना ती चावी कुठे आहे बघूया. गाड्या चालू केल्यानंतर तुम्हाला सगळ्याचे आवाज ऐकवले जातील. बघू. पण सांगितली एक गोष्ट की गाड्या मेंटेन पण करायचं, नुसतं वापरायच्या नसतात. जसं की आमच्या गाड्या जर बैठल्या 6-6 वर्ष झाली तरी आमच्या गाड्यांच्याकडे बघून वाटत नाही 6-6 वर्ष झाले. तुझ्या हिमालयनला किती वर्ष झाली रे. हिमालयन 2017. मला माहित नाही यात कॅमेरा दिसतंय का नाही. 17 सेमच इयरला घेतल्यात. मग मी 220 घेतल्या आणि तू हिमालयन घेतलाय त्याच वर्षी. हां 17 आणि 18 सॉरी. किती झाले रे. 18, 19, 6-7 एवढेच झाले. तर माझी बाहेर उभा आहे तिथं.